मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत व विद्यार्थिनी सर्वांना कशा प्रकारे मूर्ख बनवलेलं होतं आणि अजूनही कशा प्रकारे मूर्ख बनवलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ चालू करण्याआधी जे काही उमेदवार असतील की भाजपाच्या साईटून बोलणारे किंवा काँग्रेसच्या साईटून बोलणारे, कमेंट बॉक्समध्ये मला भरपूर अशा कमेंट येत राहतात की भाजप सरकारला काही लोक शिव्या देखील देतात, काही लोक चांगलं देखील म्हणतात, पण एवढंच की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलं बोलणाऱ्याचं प्रमाण कमी आहे। कमेंट मी वाचत असतो, भाजप सरकारला भरपूर लोक शिव्या देत आहेत असं कमेंट बॉक्समध्ये मी माझं सांगत नाही, कमेंट बॉक्समध्ये मी नेहमी वाचत असतो। 10 कमेंटमधून एखादी कमेंट फक्त BJP सरकारविषयी चांगले असते। आपल्याला सरकारविषयी काय बोलायचं नाही, सरकार चांगलं असो, सरकार चांगलं आहे मित्रांनो। विविध जनधन योजना भरपूर काय सरकारने केलं, फक्त पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केलं, आमचं एवढंच म्हणणं आहे। तर मित्रांनो, कशा पद्धतीने मूर्ख बनवलेलं होतं तर मी तुम्हाला एक आता फोटो दाखवणार आहे। तो फोटो मित्रांनो 2017 साली आलेला आहे। तर 2017 साली मित्रांनो भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलेलं होतं ते पूर्ण केले का ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघू शकता। तुम्हाला तो फोटो मी दाखवेलच। तत्पूर्वी मित्रांनो, नवीन व्ह्यूवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा नवीन व्हिडिओ, जॉब रिलेटेड, पोलीस भरती व सर्व सरकारी जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपण या व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी मित्रांनो, आपण एक प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये SRPFचे एकूण किती ग्रुप क्रमांक आहेत? ग्रुप क्रमांक, गट क्रमांक तुम्हाला जे हवं ते बोलू शकता। महाराष्ट्रामध्ये एकूण किती SRPFचे ग्रुप क्रमांक आहेत? तर आपण मित्रांनो या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ चालू करणारच आहोत, त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात त्या व्हिडिओच्या खाली एक टायटल लिहिलेलं असेल, पोलीस भरतीचं टायटल, त्या टायटलवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर खाली एक डिस्क्रिप्शन खोलेल, त्याच्यामध्ये एक लिंक आहे मित्रांनो। ती लिंक कशाबद्दल आहे ते पहिले जाणून घ्या। ती लिंक आहे रेल्वेची जी मेगा भरती निघालेली आहे, 1.5 लाख वेकेन्सी आहे मित्रांनो, 1.5 लाख केंद्र सरकारची नोकरी आहे, पगार मजबूत दिला जातो, पोलिसाच्या डबल पगार त्याच्यामध्ये असतो, पात्रता फक्त 10वी पास 12वी पास आहे। पोलीस भरती तुम्हाला व्हायचं आहे मला पण माहिती आहे, त्यासाठी तुम्ही चॅनल बघताय, व्हिडिओ बघताय, व्हिडिओला लाईक करताय, सबस्क्राईब केलं आहे मला माहिती आहे, तुम्ही त्यासाठीच पोलीस होण्यासाठी तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघत असता। आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पोलीस भरती आपल्याला करायची, पण ज्या वेकेन्सी निघल्या त्याचा लाभ उठवायला काय जाते, जर का ते फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो 500 रुपये फॉर्मचे चलन आहेत, 500 रुपये भरल्यानंतर तुम्ही परीक्षेला नापास झाला किंवा पास झाला, तुम्हाला तुमचे 400 रुपये अकाउंटला तुम्हाला भेटणारच आहे। अंदाज टाइमपास म्हणून देखील फॉर्म भरा, पण भरा मित्रांनो, पोलीस भरती देखील करायचे, फॉर्म भरा। तर तो फॉर्म कसा भरायचा, किती वेकेन्सी आहेत, पात्रता काय, वयाची अट काय, कुठे जाऊन फॉर्म भरायचा, वेबसाईट, हेल्पिंग नंबर, सर्व काही त्या व्हिडिओमध्ये आहे। डिस्क्रिप्शन खोला, त्या लिंकवर क्लिक करा, पहिला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तो व्हिडिओ देखील पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला भरपूर मदत भेटेल। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 12 एप्रिल आहे त्याची, तर तो व्हिडिओ देखील नक्की बघा। तर आपण या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, हाच तो फोटो होता, जे लोक 2017 साली पोलीस भरती दिली असेल त्यांना हे चांगलंच माहिती असेल मित्रांनो, कारण 2017 साली मी असताना देखील ही जाहिरात मी पाहिलेली होती 2017 साली। तर बघा मित्रांनो, सरकारनं असं आश्वासन आपल्याला दिलं होतं, ह्या सरकारनं फक्त आश्वासन दिलेलं होतं की राज्यात 30,000 पोलिसांची भरती, 30,000 पोलिसांची भरती मित्रांनो लवकरच घेणार सरकारने सांगितलेलं होतं। पण मित्रांनो बघा, 2017 साली देखील मेगा भरती निघली नाही पोलीस भरतीमध्ये आणि 18मध्ये देखील निघली नाही, तर या 30,000 जागा गेल्या कुठे? 2017 व 18चं आपण जर काय कॅल्क्युलेशन केलं तर टोटल 13,000 किंवा 12,000 ते 10,000 पर्यंत वेकेन्सी सरकारनं भरून काढल्या, जास्तीत जास्त 9,000 पर्यंत। तर उरलेल्या जागा गेल्या कुठे? आणि सरकारने यावर्षी देखील रिक्त पदांचा अहवाल मध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलला आमच्या देखील व विविध MK ऑल न्यूज किंवा हेल्पिंग गणेश या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला कळालेलं असेलच की रिक्त पदांची भरती होणार, रिक्त पदांची भरती होणार। तर रिक्त काय मित्रांनो, मेगा भरती काय, रिक्त पदांची देखील भरती झालेली नव्हती। तर बघा, सरकारने काय खोटी आश्वासने दिलेली होती, डिसेंबरमध्ये निघणार 12,000 जागा। तर मित्रांनो, हे 12,000 जागा नुसतं आपला गाजर दाखवल्यासारखं एकदम खोटं सरकारने आपल्याला सांगितलेलं होतं। बघा, राज्य पोलीस दलात लवकरच 30,000 पोलिसांची भरती, पोलीस शिपायांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मात्र ही भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे कळते। यापैकी 40% पदांची भरती डिसेंबर महिन्यात केली जाणार आहे मित्रांनो। 40% म्हणजे जवळजवळ 12,000 पदं होणार
तर बघा काय लिहिलं तर 40% पदांची भरती डिसेंबर महिन्यात केली जाणार आहे। बघा मित्रांनो 2017 साली हे आलेलं होतं की 30,000 पैकी 40% पदांची भरती घेणार। 40% म्हणजे किती 12,000। आता 2017 साली 12,000 निघले की 4,000 निघले की 5,000 निघले हे मला काय सांगायची गरज नाही, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तुम्हाला माहीत नसेल तर मी देखील तुम्हाला सांगतो, नवीन विवर असाल तर मित्रांनो मोजून 5 ते 6,000पर्यंत भरती निघालेली होती। तर हे लिहिलं 40% म्हणजे बघा इथे देखील सरकारनं खोटं सांगितलेलं होतं। या महिन्यात 12,000 शिपायांची भरती केली जाणार असल्याचे गृह विभागाच्या सूत्राने सांगितले। या भरतीमुळे मुंबई शहर उपनगराला एकूण 3,700 शिपाई मिळणार आहेत। सध्या शहर पोलीस दलात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांचा परिणाम विविध पोलीस ठाण्यांच्या दैनंदिन कामकाजावर पडत आहे। या नव्या भरतीमुळे राज्य राखीव दलाला एकूण 630 शिपाई मिळणार आहेत। 2013 व 14 साली मुंबई पोलीस दलात भरती करण्यात आली होती। त्यावेळी प्रतीक्षा यादीत ज्यांची नावे होती त्यांना या भरतीत अग्रक्रम दिला जाणार आहे। भरती परीक्षेत ज्या तरुणांना त्यावेळी 4 ते 5 गुण कमी मिळाले त्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। 10वी 12वी परीक्षेचे मार्क लिस्ट प्रमाणपत्र गहाळ झाले तर घाबरू नका, तर खाली तुम्हाला वेबसाईट दिली ते असं सरकारनं सांगितलेलं होतं। बघा मित्रांनो ही खोटी बातमी आहे। तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला माहिती असेल, ही तुम्ही ज्या लोकांनी बघितले त्यांना माहिती असेल, ज्यांनी बघितले नाही त्यांना देखील आता बघून घ्या। आणि सरकारने मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा देखील सर्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा नक्की विचार केला असेल, कारण सरकारने 1 वर्ष तरी पोलीस भरतीमध्ये जर का गॅप ठेवला असेल तर भरपूर विद्यार्थी एज बार होऊन जातात। मित्रांनो 2015 साली देखील तसंच झालेलं होतं। 14 साली मेगा भरती काढण्यात आलेली होती, नंतर 15 साली गॅप ठेवलेला होता। तर 15 साली ज्या विद्यार्थ्यांचं एज बार होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांची शेवटची भरती होती त्यांचं नुकसान तर सरकारमुळे त्यांचं नुकसान झालंच ना मित्रांनो। एज बार झाल्यामुळे त्यांना भरती देता आली नाही आणि नंतर ते भरतीतून एकदम अपात्र ठरले, आता त्यांना भरतीच देता येणार नाही। तर ह्या वर्षी देखील सरकारने जर का भरती घेतली नाही तर 2015 साली जी कंडिशन विद्यार्थ्यांमध्ये झाली होती तीच कंडिशन ह्या वर्षी देखील होण्याची शक्यता आहे, जर का सरकारने भरती काढली नाही। आता भरती काढली नाही हे तुम्हाला मी सांगते, पण भरती नक्की होणार आहे की नाही होणार आहे, आणि जर का झालीच तर ती कशा पद्धतीने होईल, कधी होईल, कोणत्या महिन्यात होईल, ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सोमवार किंवा मंगळवार अपलोड करणारच आहे। तर मित्रांनो आता अशा सरकारच्या भरपूर काही गोष्टी सांगत आहे। आता इलेक्शन देखील येत आहे, मला BJP सरकारला कोणत्या प्रकारचं वाईट म्हणून बोलायचं नाही। सरकारने भरपूर काही योजना केल्या, जनधन योजना केल्या, परत घरोघरी गॅस पुरवले, विजेच्या भरपूर सरकारने भरपूर काही केलं, पण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तर ते दुर्लक्ष न करता भरती देखील मेगा भरती काढावी, कारण विद्यार्थी वर्षभर प्रॅक्टिस करतात, रात्रंदिवस एक करतात। सकाळी 4ला उठून, ज्या थंडीमध्ये सगळे लोक झोपलेले असतात त्या थंडीत सकाळी पहाटे उठून कुठे अकॅडमी लावून घरच्यांपासून लांब राहून भरपूर काही करून कसे तरी जगत असतात, अभ्यास करत असतात, ग्राउंड करत असतात, आणि ऐन टायमाला सरकारने असं केल्यानंतर भरती काढली नाही तर भरपूर विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होतं मित्रांनो। आता त्याच प्रकारे बघा मित्रांनो भरपूर अशा अफवा देखील आलेल्या होत्या। बघा तुम्हाला माहिती असेलच की पोलीस भरतीला आता MSCIT कंपल्सरी केलं आहे। तर मित्रांनो MSCIT कंपल्सरी केलं नाही, MSCIT असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, पण ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये MSCIT कंपल्सरी होऊ शकतं म्हणजे होऊ शकतं, कारण सरकारला स्मार्ट पोलीस ह्याच्या पुढे पाहिजेत। तर MSCIT ज्यांचे झाले नसेल त्यांनी MSCIT देखील पूर्ण करा मित्रांनो, MSCITला प्राधान्य द्या। MSCIT आता लागणारच आहे, आता सध्या कंपल्सरी केलं नाही, पण काय माहीत पुढे कंपल्सरी करतील देखील। तर मित्रांनो MSCIT नक्की करा। आणि त्याचबरोबर मित्रांनो सरकारने अजून एक अशी गोष्ट सांगितली होती की पोलीस भरतीमध्ये पोहणे आले गरजेचे आहे, तर मित्रांनो ती देखील एकदम प्रकारे थाप होती। अशा भरपूर थापा पोलीस भरतीमध्ये आपल्याला ऐकण्यात आलेल्या होत्या। भरती कधी निघणार आहे, मंगळवारी सोमवारी, त्याचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल। तर मित्रांनो ही जी थापा होती अशा थापांना तुम्ही हे पडू नका, त्यांच्या बळी पडू नका, आपला अभ्यास चालू ठेवा। भरती निघणारच आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे लवकरच, तर अभ्यास चालू ठेवा। रोज थोडा तरी अभ्यास चालू ठेवा, असं म्हणत नाही 24 तास अभ्यास करा, थोडं रोज करत राहा। ग्राउंड पण पूर्णपणे बंद करू नका, नॉर्मल आपली रनिंग तरी कमीत कमी दिवसातून अर्धा तास तरी रनिंग करा, 20 मिनटं तरी रनिंग करा मित्रांनो। शरीराला एकदम सुस्त पडून देऊ नका। भरती निघली की नंतर ऐन टायमाला तुमची धावपळ होणारच आहे। ग्राउंड नंतर परत लेखी पात्र झाल्यानंतर परत ग्राउंडला परत तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही, 1 आठवड्यापर्यंत भेटेल, 1 आठवड्यामध्ये तुमचं फिजिकल होणार नाही। त्यामुळे
थोडं फिजिकल चालू ठेवा. भरतीबद्दल तुम्हाला मी लवकरच सांगेल. तर मित्रांनो, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. 2017ची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. अजून देखील सरकारने काय थापा मारल्या तर त्याचं इलेक्शनमध्ये त्यांना कळणारच आहे. त्यांच्या थापांचा नतीजा त्यांना भोगावा लागणारच आहे. कारण मला तर वाटत नाही पोलीस भरतीचे कोणते विद्यार्थी त्यांना मतदान करतील असं तर मला वाटत नाही. कारण पोलीस भरतीचे बाकीचे करतील, वित्त स्पर्धा परीक्षावाले करतील देखील, पण मला वाटत नाही पोलीस भरतीचे देखील करतील. पोलीस भरतीचे असतील थोडेफार करणारे, पण प्रमाण जर का आपण बघितलं 80% तर मुलांची गोष्ट नाहीच आहे सरकारला, या BJP सरकारला मतदान करण्याबद्दल. कारण कमेंट बॉक्समध्ये मी नेहमी वाचत असतो. जर का मी तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समधल्या BJP सरकारच्या कमेंट दाखवल्या तर तुम्ही देखील हसाल. एवढं खतरनाक कमेंट विद्यार्थी करत असतात. तर जे विद्यार्थी कमेंट करतात त्यांना माहिती असेल मी कुणाबद्दल बोलतो आहे. तर मित्रांनो, लवकरच तुम्हाला सांगेल मी याबद्दल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.